मॉर्निंग ऑल. आता आम्ही आहोत गुहागर बीचच्या जवळ. साधारण गुहागर बीच पासून 8 किलोमीटर अंतरावरती एक बीच आहे, त्याचं नाव आहे बाग बीच. तर त्या बाग बीचवर आम्ही आता जात आहोत. कारण आहे की तिथे चालू आहे एक टर्टल फेस्टिवल. तर त्या टर्टल फेस्टिवलमध्ये जी टर्टल तिथे ब्रीड करण्यासाठी येतात, जी अंडी देतात, त्यांचं तिकडे एक इन्क्युबेशन सेंटर आहे. आणि या एप्रिल मेच्या दरम्यान ती अंड्यातून ते टर्टल छोटे छोटे बाहेर येतात आणि तेच सोडण्यासाठी आम्ही आता जात आहोत. तर बघूया काय मजा येते. आता आम्ही पोचलो आहोत गुहागर बीचच्या जवळचा जो बाग बीच आहे तो. आणि असा सुंदर असा हा बीच, पूर्णपणे निर्मनुष्य, एकदम सायलेंट बीच तुम्ही म्हणू शकतात. आणि खास करून हा सायलेंट ठेवला आहे त्याचं कारण म्हणजे हेच की इथे हे जे कासव येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा हा त्रास होता कामा नये. कुठलाही आवाज नको, व्हायब्रेशन त्यांना जे जाणवतं, कारण ते जमिनीमध्ये असतात, आतमध्ये वाळूच्या आतमध्ये असतात, साधारण 1.5 फूट आतमध्ये असतात. आणि ते स्वतःहून ती पिल्लं अंडी फोडून बाहेर येतात. त्या कारणामुळे इथे आजूबाजूला अजिबात त्यांनी काही टुरिस्टसाठी किंवा डेव्हलपमेंट अशी काही केलेली दिसत नाही आहे. पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपातच हा बीच आहे. आणि हे ते इन्क्युबेशन सेंटर आहे आपण पाहतोय. आज साधारण 25-1 कासव आज पिल्लं आलेली आहेत. बघू शकतात किती लहान आणि किती क्यूट आहेत. आता या समुद्रात आम्ही त्यांना सोडणार आहोत. खूपच वेगळा असा हा अनुभव की एका प्राण्याला आपण असं जीवनदान देत आहोत, त्यांची काळजी घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या घरी सोडत आहोत. एक छान अशी एक फिलिंग. चिरायू, तू सोडणार आहे ना? आणि हे असे छानपैकी स्वतःच्या घरी जाताना ज्यावेळेला अशी वरती येतात ना, त्यावेळेला ताळाची असतात ना, ताळाची त्यांची वाळू जाते. वरची येतात पिलं लवकर वरती, पण ते वरची येतात त्यांची वरची जी वाळू असते ताळाच्या पिलांवर पडते. त्यामुळे त्यांना त्रास होतो भयंकर. त्यांनी डोळ्याकडे वाळू, त्यामुळे त्यांना आता दिसत नाही ते. हा, ते एकदा पाण्यात गेले ना, पाण्यात गेली की बरोबर बाकी बघा ते बघा काय कसं जा बाबू जा, मम्माकडे जा तुझ्या. तर मित्र हो, ही पिल्लं आता मोठी व्हायला जवळजवळ 15 वर्षे लागतात. आणि 15 वर्षांनी पुन्हा ते याच बीचवरती येणार पिल्लं देण्यासाठी. तर 15 वर्षासाठी आता हा आपल्या घरी चालला आणि पुन्हा माघारी येणार. तो 2039 मध्ये आली. आता हे लाटेमध्ये गेले, थोडेफार मागे फेकले जातात लाटेच्या प्रवाहामुळे, पण पुन्हा ते स्वतःच्या बळावरती आतमध्ये जात असताना खूप छान वाटलं आज आम्हाला. तर चिरायू, आज कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटलं. एवढी छोटी छोटी पिल्लं घेऊन जवळून बघायला मिळाली आम्हाला. आणि ते पण साध्या सुध्या प्रजातीची नाही, सी टर्टलच्या प्रजातीची होती. ऑलिव्ह प्रजाती, ऑलिव्ह रेड टर्टल. एकदम सुंदर असा हा एक एक्सपिरियन्स होता. खूप छान. आता ही सगळी पिल्लं समुद्रात पोहत गेली आहेत. हे बघण्यासारखं होतं. हे काही जतन हे कासव मित्र करतायत, ते सोपं काम नाही आहे. खूप छान असा अनुभव मिळाला आहे आज आम्हाला.